KYC बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचेही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ। आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार। पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू। या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी KYC करून घेणं आहे। KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। आरोप होतो की कुठेतरी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार। नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे, महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे। अन्न व नागरी विभागाकडून, पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला, कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं, ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं। अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो। लाडकी बहीण योजनेची KYC कधी होणार? पूर्णपणे OTP येणार। वेबसाईटवरती खूप सारा लोड या ठिकाणी आहे, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की पुढचे 2 महिने तुम्हाला या ठिकाणी KYC करण्यासाठीचा वेळ असणार आहे। आणि ही KYC तुमची बँकेची नाही तर तुमच्या योजनेबद्दलची आहे। ही KYC का करायची त्याबद्दल आपण स्वतः ऐकलेलं असेल, महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। कारण की KYC केल्यानं तुमचा जो प्रत्येक महिन्याचा या ठिकाणी लाभ आहे, जो लेट होत होता तो लवकर येणार आहे आणि काही जणांना या ठिकाणी
काही महिन्यापर्यंत लाभ भेटले, त्यानंतर लाभ यायचं बंद झालं, तो देखील सुरळीतपणे या ठिकाणी तुमचा लाभ येण्यासाठीची ही ई-KYC तुम्हाला करायची आहे. बघा, भरपूर साऱ्या करोडो लाडक्या बहिणी सध्या ई-KYC वेबसाईटवरती करतायत. त्यामुळे वेबसाईटवरती लोड आलेला आहे. बऱ्याच जणांना OTPचा प्रॉब्लेम येतो आहे. बऱ्याच जणांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांना या ठिकाणी तो आधार नंबर योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही असा सुरुवातीलाच या ठिकाणी काय होतं आहे, एरर दाखवत आहे. आणि काही वेळेस तर वेबसाईट जी आहे ती ओपन देखील होत नाही. वेबसाईट जी आहे या ठिकाणी पुढं जात नाही. जी ई-KYCची या ठिकाणी पोर्टल आहे ते ओपन होताना दिसत नाही. तुम्हाला असे भरपूर सारे एरर येत असतील. तुम्हाला कुठला एरर येतो आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल की काय एरर येतो आहे. आता बघा, भरपूर साऱ्या अशा लाडक्या बहिणींची अशी ही मागणी आहे की बऱ्याच जणांची ई-KYC जी आहे ती पूर्ण देखील बऱ्याच जणांची झालेली आहे. तर ते अशी मागणी करतात की आमच्याकडून चुकीने ई-KYCमध्ये या ठिकाणी चुकीची माहिती दिली गेलेली आहे या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये एडिट करण्यासाठी ऑप्शन देखील आम्हाला भेटावा, अशी देखील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची मागणी आहे. तर तुमची ई-KYC पूर्ण झालेली आहे का आणि तुम्ही बराबर केली की नाही, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. आणि तुमची मागणी काय आहे, ई-KYC बद्दल एडिटचा ऑप्शन यायला पाहिजे का, तेही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं ई-KYC प्रक्रिया सविस्तर सांगितलेली आहे. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या तांत्रिक अडचणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC अनिवार्य करण्यात आता आलेली आहे आणि ही ई-KYC प्रत्येक वर्षामध्ये या ठिकाणी जून महिन्यामध्ये केली जाणार आहे. सध्या याची सुरुवात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून 2 महिन्याचा या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही ई-KYC करणं गरजेचं असणार आहे. यामुळे महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक समस्यांना देखील तोंड द्यावं लागत आहे. योजनेची अधिकृत वेबसाईट सतत बंद होत असल्यामुळे आणि OTP येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना ई-KYC करताना अनेक समस्यांना या ठिकाणी सामना करावा लागत आहे. तुम्हालाही भरपूर वेळेस या ठिकाणी ई-KYC करताना या ठिकाणी एरर येत असतील. लाभार्थी महिला वेबसाईटवरती आधार क्रमांक टाकतात, त्यावेळी यावरती एरर दाखवत असल्याची या ठिकाणी तक्रारी येत आहेत. यामुळे पुढील प्रक्रिया थांबते. याशिवाय ज्या महिलांना आधार क्रमांक टाकून पुढची प्रक्रिया करत आहेत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती OTP जो आहे या ठिकाणी येत नसल्याची देखील मोठी समस्या भेडसावत आहे. तर बघा, हे वेबसाईट जी पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं फॉर्म बनवण्यासाठी बनवण्यात आलेलं होतं. त्याच्यावरती तुम्हाला ई-KYC करण्यासाठी या ठिकाणी एक बॅनर देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप लोड आहे आणि OTP देखील येत नाही. हे भरपूर सारे एरर लाडक्या बहिणींना सध्या येत आहेत. त्यामुळे थोडंसं थांबायचं आहे. ही वेबसाईट या ठिकाणी अपडेट केली जाऊ शकते. त्यामुळे ई-KYCची प्रक्रिया थांबून अर्ज अपूर्ण राहत आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक इच्छुक महिलांना अर्ज भरता येत नाहीत ई-KYCचे. त्यामुळे या ठिकाणी त्यांचे मोठं नुकसान देखील होत आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी गोंधळामध्ये आहेत ई-KYC पूर्ण न झाल्यामुळं. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी ई-KYC जी आहे ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घेतली जाणार आहे. याच्यामध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी ही ई-KYC आल्यामुळं, पहिल्यांदाच या ठिकाणी ही पोर्टल निर्माण केल्यामुळे याच्यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी असू शकतात. त्याच्यामुळे थोडंसं थांबायचं आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होतील आणि त्याच्यानंतर मग तुमची ई-KYC प्रक्रिया जी आहे ती सुरळीत होऊ शकते. आता बघा, ही ई-KYCसाठीचा 2 महिन्याचा अवधी आहे. भरपूर सारे दिवस आहेत तुमच्याकडे, जवळपास 60 ते या ठिकाणी 60पेक्षा जास्त दिवस आहेत. याच्यामध्ये अजून देखील तुम्हाला टाईम देखील वाढवून दिली जाण्याची शक्यता देखील असू शकते, कारण की तांत्रिक अडचणीमुळे. तर बघा, वर्ध्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये, आता सध्या ही वर्धा जिल्ह्याची या ठिकाणी बातमी आहे, परंतु राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ही अडचणी निर्माण होत आहेत. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून ई-KYCचा फॉर्म भरताय, कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा आणि त्या जिल्ह्यामधून या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण होते की नाही तेही सर्वांना सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. बघा, तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोठा फटका बसत आहे. अनेक जण या ठिकाणी सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील तासनतास वाट पाहत आहेत, तरीही त्यांचे काम होत नाही. भरपूर सारे लाडक्या बहिणींना स्वतःच्या मोबाईलवरनं ई-KYC करता येत नाही. बघा, फॉर्म खूप सोपा आहे, 1 मिनिटाच्या आतमध्ये हा फॉर्म भरला जातो, परंतु या ठिकाणी बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन नसतील किंवा त्यांना या ठिकाणी तो चालवता येत नसेल. अशा भरपूर सारे लाडक्या बहिणी सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील ई-KYC करत आहेत, परंतु या ठिकाणी तिथेही त्यांचं काम होताना दिसत नाही, कारण की वेबसाईट पूर्णपणे चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं थांबून या ठिकाणी ई-KYC करायचे. सरकारनं या समस्येकडे त्वरित लक्ष घालून वेबसाईटवरतील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी लाभार्थी महिला आणि सामाजिक
संघटनांकडून या ठिकाणी केली जात आहे. तांत्रिक अडथळे दूर न झाल्यास योजनेच्या अंमलबजावणीवरती मोठा याचा परिणाम होण्याची शक्यता देखील असू शकते, परंतु अजून याच्यामध्ये वेळ आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं ई-केवायसी प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली आहे आणि याचा GR देखील आलेला आहे, आपण बघितलेला असेल. त्यांनी या ठिकाणी त्याचा फ्लो चार्ट या ठिकाणी शेअर केला असून कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करणं आवश्यक आहे हे देखील त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. मात्र मोठ्या संख्येने लाभार्थी या ठिकाणी वेबसाईटवरती ई-केवायसी या ठिकाणी करीत असल्याने साईटवरती लोड वाढल्याचं सांगितलं जात आहे. बघा, भरपूर सारे या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणी आहेत, ते ठिकाणी आधार क्रमांक देखील टाकतात, मात्र त्यांचा आधार नंबर त्या योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही असा देखील त्यांना एरर सुरुवातीलाच दाखवत आहे. आणि या ठिकाणी पुढं जर गेलं आधार क्रमांक टाकल्यानंतर मग OTP देखील त्यांना येत नाही. आणि भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अजून ही प्रक्रिया देखील समजलेली नाही, त्यांना या ठिकाणी स्वतःच्या मोबाईलवरनं देखील ही प्रक्रिया करता येत नाही. तर बघा, आता सध्या तरी या ठिकाणी ऑनलाईनचं ऑप्शन आहे, याच्यामध्ये अजून सरकार काही या ठिकाणी चेंजेस देखील करू शकतं. सध्या तरी तुम्हाला ऑनलाईन ladkibhin.maharashtra.gov.in या वेब संकेतस्थळावरती जाऊनच तुम्हाला ई-केवायसी जी आहे ती करायची आहे. भरपूर सारे लाडक्या बहिणी जी आहेत त्या वेबसाईटवरती जाऊन ई-केवायसी करतायत, त्याच्यामुळे वेबसाईटवरती भरपूर सारा लोड जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांची ई-केवायसी या ठिकाणी होताना दिसत नाही. भरपूर जणांची ई-केवायसी झालेली देखील असेल किंवा या ठिकाणी बरेचसे एरर देखील तुम्हाला येत असतील, तो थोडं थांबायचं आहे, कारण की ही जी प्रोसेस आहे ती नव्यानेच या ठिकाणी आणलेली आहे. याच्यामध्ये काही जे या ठिकाणी बदल जे असतील ते सरकारमार्फत देखील वेळोवेळी केले जाऊ शकतात. तर बघा, ई-केवायसी केल्याने तुम्हाला याचा फायदा देखील होणार आहे. ई-केवायसीमुळे या ठिकाणी तुमची जी योजना आहे ती सुरळीत चालण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. ई-केवायसीमुळे तुमचे जे लाभ या ठिकाणी भेटत आहेत ते सुरळीतपणे भेटतील आणि जी पडताळणीसाठी वेळ लागत होता तो देखील लवकर होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचे जे प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे, जसं की आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता भेटलेला आहे, आता सध्या तुम्ही 15व्या हप्त्याची वाट पाहताय, तो देखील मग लवकर भेटण्यास मदत होऊ शकते. कारण की बघा, सप्टेंबर महिना पूर्णपणे संपत आलेला आहे, अजून देखील 15व्या हप्त्याबद्दल मात्र घोषणा झालेली नाही. सध्या तरी ई-केवायसी बद्दलच या ठिकाणी अपडेट दिलं जात आहे. 15वा हप्ता कधी भेटेल त्याच्याबद्दलची माहिती अजून देखील देण्यात आलेली नाही. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.